अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेने भक्तांना मनशांती, संकटातून मुक्ती आणि जीवनात योग्य दिशा मिळते. स्वामींची सेवा ही केवळ कर्मकांड नसून तो एक दृढ भाव आणि निष्काम भक्तीचा मार्ग आहे. स्वामींची नित्य सेवा कशी करावी? नामस्मरण रोज किमान 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. ग्रंथ वाचन रोज श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीतील 3 अध्यायाचे वाचन करावे. पूजा व दीप सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून आरती करावी. तारक मंत्र संकटाच्या वेळी किंवा रोज एकदा तरी स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. नैवेद्य घरात जे काही सात्विक अन्न बनेल त्याचा स्वामींना मनोभावे नैवेद्य दाखवावा. सेवेचे फळ कसे मिळते? प्रारब्धाची तीव्रता कमी होते. स्वामींच्या सेवेमुळे संकटे पूर्ण टळत नाहीत, पण ती सोसण्याची ताकद मिळते आणि संकटाची तीव्रता खूप कमी होते. अशक्य गोष्टी शक्य होतात. स्वामींच्या कृपेने कठीण वाटणारी कामेही मार्गी लागतात. ज्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी असे म्हटले जाते. आत्मिक शांतता नित्यसेवेमुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर होऊन शांती लाभते. योग्य वेळी मदत संकटात सापडलेल्या भक्ताला स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने येऊन नक्कीच मदत करतात. स्वामी भक्तांचे 50 प्रातिनिधिक अनुभव. स्वामी भक्तांना रोज नवनवीन अनुभूती येत असतात. भक्तांच्या जीवनात घडणाऱ्या 50 मुख्य अनुभवांचे संकलन खालीलप्रमाणे केलेले आहे. आरोग्य आणि जीवदान विषयक अनुभव. गंभीर आजारातून मुक्ती. डॉक्टरांनी आशा सोडलेल्या रुग्णाने स्वामींच्या अंगारा आणि तीर्थ घेतल्याने प्रकृतीत झालेली आश्चर्यकारक सुधारणा. अपघातातून बचाव. गाडीचा भीषण अपघात होऊनही भक्ताला साधे खरचटले सुद्धा नाही. ऑपरेशन टळणे. मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, पण स्वामींच्या नवसानंतर त्याची गरजच पडली नाही. कोरोना काळात रक्षण. ऑक्सिजनची पातळी खालावली असतानाही स्वामींच्या नामस्मरणाने प्राण वाचले. अचानक आलेले संकट टळले. विषारी साप किंवा प्राणी अगदी जवळ येऊनही काही न करता निघून गेला. जुनाट आजार बरे होणे. वर्षानुवर्ष असणारे गुडघेदुखी किंवा डोकेदुखीचे त्रास सेवेने कमी झाले. बाळ दगावण्याची भीती दूर झाली. कठीण प्रसूतीच्या वेळी स्वामींच्या कृपेने आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहिले. आत्महत्येचे विचार थांबले. नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या भक्ताला स्वामींच्या फोटोकडे पाहून मन परिवर्तन झाले. व्यसनमुक्ती. वर्षानुवर्ष असलेली दारू किंवा सिगारेटची सवय स्वामींच्या कृपेने सुटली. अंगाऱ्याचा चमत्कार. भाजलेल्या किंवा कापलेल्या जागेवर अंगारा लावताच वेदना थांबल्या. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती. नोकरी मिळणे. अनेक वर्ष बेरोजगार असणाऱ्या तरुणाला स्वामींच्या सेवेनंतर चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. व्यवसायातील मंदी दूर होणे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेला व्यवसाय अचानक तेजीत आला. अडकलेले पैसे परत मिळाले. वर्षानुवर्ष बुडीत खाती गेलेली पैसे समोरून व्यक्तीने आणून दिले.
प्रमोशन आणि पगारवाढ, कष्टाचे चीज होऊन नोकरीत अनपेक्षितपणे मोठी बढती मिळाली. कर्जमुक्ती, डोक्यावर असणारे अफाट कर्ज फेडण्याचे मार्ग आपोआप मोकळे झाले. स्वतःचे घर होणे, आर्थिक चणचण असतानाही स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. परदेशी जाण्याची संधी, व्हिसाच्या अडचणी दूर होऊन परदेशात जाण्याचा मार्ग सुकर झाला. शेतीमध्ये भरघोस उत्पन्न, दुष्काळी परिस्थितीतही स्वामींच्या कृपेने विहिरीला पाणी लागले आणि पीक चांगले आले. आर्थिक फसवणुकीतून बचाव, चुकीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करत असताना ऐनवेळी मन बदलले आणि नुकसान टळले. दुकानात ग्राहकांची गर्दी, नित्यसेवेला सुरुवात करताच दुकानाचा गल्ला वाढू लागला. कौटुंबिक आणि सामाजिक अनुभव, कौटुंबिक कलह शांत होणे, रोज भांडणे होणाऱ्या घरात शांतता आणि प्रेम निर्माण झाले. विवाहातील अडचणी दूर, अनेक प्रयत्नांनंतरही न जमणारे लग्न स्वामींच्या कृपेने सुयोग्य स्थळ मिळून जमले. संतान प्राप्ती, लग्नानंतर अनेक वर्ष बाळ होत नसलेल्या जोडप्याला स्वामींच्या नवसाने अपत्यप्राप्ती झाली. मुलांच्या वागण्यात बदल, वाईट संगतीला लागलेली मुले पुन्हा अभ्यासाकडे वळली. कोर्ट कचेरीतून सुटका, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा किंवा मालमत्तेचा वाद मिटला. सासरचा त्रास कमी होणे, सासरच्या लोकांकडून होणारा छळ सेवेच्या प्रभावाने थांबला. हरवलेली व्यक्ती सापडली, घरातून निघून गेलेला किंवा हरवलेला व्यक्ती सुखरूप घरी परतला. मुलगा परीक्षेत उत्तीर्ण झाला, अभ्यासात ढ असणारा मुलगा स्वामींचा जप करून परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाला. चोरी गेलेले सामान मिळाले, घरातील चोरी गेलेले सोने किंवा पैसे काही दिवसातच परत मिळाले. सद्बुद्धी लाभणे, रागीट आणि चिडचिड्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय शांत झाला. स्वप्न आणि दृष्टांत अनुभव, स्वप्नात स्वामींचे दर्शन, प्रत्यक्ष स्वामींनी स्वप्नात येऊन डोक्यावर हात ठेवल्याचा अनुभव. अक्कलकोटला जाण्याचा योग, मनात तीव्र इच्छा असतानाही जमत नव्हते, पण अचानक जाण्याचे सर्व नियोजन झाले. गुलाबाचा सुगंध येणे, घरात पूजा करताना किंवा जप करताना अचानक तीव्र अत्तराचा किंवा गुलाबाचा सुवास दरवळणे. पादत्राणे किंवा पादुकांचा आवाज, मध्यरात्री घरात कोणीतरी चालत असल्याचा किंवा खडावांचा आवाज येणे. फोटोतून प्रकाश दिसणे, स्वामींच्या डोळ्यातून किंवा मूर्तीतून दिव्य प्रकाश दिसल्याची अनुभूती. स्वप्नात धोक्याची पूर्वकल्पना, वाईट घटना घडण्यापूर्वीच स्वामींनी स्वप्नात येऊन सावध केले. साधूंच्या रूपाने भेट, अक्कलकोटला किंवा प्रवासात असताना एका अनोळखी साधूने येऊन मार्गदर्शन केले. मंत्राचा गजर ऐकू येणे, गाढ झोपेत असतानाही कानात श्री स्वामी समर्थ नाम जपत असल्याचा भास होतो. फोटोमधील बदल, स्वामींच्या चेहऱ्यावरील भाव हसरे किंवा गंभीर झाल्याचे प्रत्यक्ष जाणवते. स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव, घरात एकटे असतानाही पाठीशी कोणीतरी उभे आहे असा प्रचंड मोठा आधार वाटणे. चमत्कारिक आणि प्रचितीचे अनुभव, अन्नपूर्णा कृपा, घरात पाहुणे जास्त आले आणि जेवण कमी होते, पण स्वामींच्या स्मरणाने अन्न पुरून उरले. कठीण प्रवासात मदत, निर्मनुष्य जागी गाडी बंद पडली आणि अचानक एका अनोळखी माणसाने येऊन गाडी दुरुस्त करून दिली. परीक्षा हॉलमध्ये ऐनवेळी आठवणे, अवघड प्रश्नाचे उत्तर आठवत नव्हते, डोळे मिटून स्वामींचे नाव घेताच उत्तर आठवले. तहान लागल्यावर पाण्याची व्यवस्था, जंगलात किंवा प्रवासात तीव्र तहान लागलेली असताना अचानक कोणीतरी पाणी आणून दिले.
अंगारा पाण्यात विरघळला नाही. श्रद्धेने टाकलेला अंगारा पाण्यावर तरंगत राहिल्याचा चमत्कार. पैशांची ऐनवेळी जुळवाजुळव. हॉस्पिटलच्या बिलासाठी मोठी रक्कम हवी होती. अचानक एका मित्राने समोरून येऊन मदत केली. विमानाचा अपघात टळला. तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातून सर्व प्रवासी स्वामींच्या नामस्मरणाने सुखरूप उतरले. महापुरातून रक्षण. गावात पाणी शिरले असताना भक्ताचे घर आणि कुटुंबीय पूर्णपणे सुरक्षित राहिले. अंधारातील प्रकाश. रात्री वीज गेलेली असतानाही आणि दिवा नसतानाही घरातील स्वामींचा कोपरा प्रकाशित दिसला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाची प्रचिती. आयुष्यात सर्व संपले असे वाटत असताना स्वामींनी हात देऊन पुन्हा उभे केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.